बदले की आग किंवा सूड असे शब्द ऐकले की डोळ्यासमोर अनेक हिंदी सिनेमे उभे राहतात। शोलेमधला ठाकूर, अग्निपथमधला विजय दीनानाथ चौहान किंवा वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिंदी सिनेमात रंगवलेली गेलेली अनेक पात्र। पण आता आपण बघणारी बातमी ही कोणत्याही सिनेमाचं किंवा वेब सिरीजचं स्क्रिप्ट नाहीये, तर ती महाराष्ट्रातल्या पुण्यात घडलेली सत्य घटना आहे। ही कथा आहे तब्बल 23 वर्ष मनात पेटलेल्या बदल्याच्या आगीची। या कहाणीला सुरुवात झाली 2003 साली। दोन मित्र होते, दिनेश वैद्य आणि संजय देशमुख। दोघे एकत्र मजुरीचं काम करायचे, एकमेकांवर विश्वास ठेवायचे, त्यांची मैत्री अगदी पक्की होती। पण एका किरकोळ वादाची दोघांमध्ये ठिणगी पडली आणि दोघांची मैत्री शत्रुत्वात बदलली। याच वैरातनं संजय देशमुखनं दिनेश वैद्यची हत्या केली। यावेळी दिनेश यांचा मुलगा मंथन अवघ्या 1.5 वर्षांचा होता। लहानपणापासून मोठं होईपर्यंत मंथनच्या मनात त्याच्या वडिलांच्या हत्येच्या सुडाची भावना तीव्र झाली आणि वडिलांचा हत्यारा संजय देशमुख तुरुंगातनं बाहेर पडल्यानंतर मंथननं त्याची हत्या करत आपला बदला पूर्ण केला आणि हत्येच्या घटनेची पार्श्वभूमी ऐकून पोलिसही चक्रावून गेले। मुख्य आरोपी जो मंथन वैद्य आहे, याच्या वडिलाचा म्हणजे दिनेश वैद्य यातील मयत जो संजय कडू देशमुख आहे, याने 2003 मध्ये किरकोळ वादातून खून केलेला होता। त्यासंबंधी 2003 मध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये तो सुटलेला आहे। तर या खुनाचा रिवेंज म्हणून त्याचा जो मुलगा आहे मंथन दिनेश वैद्य व त्याचे 3 इतर साथीदार यांनी हा खून केलेला आहे। आणि या बातमीसोबतच माझा विशेषच्या आजच्या भागात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटणार आहोत ताज्या बातम्यांसह, महत्त्वाच्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।